तुझ्यामुळे आज मला पुन्हा असे कॉलेजचे दिवस अनुभवता आले. म्हणजे तो हॉस्टेलचा दंगा, कॉलेजचा माहोल, लेट नाईट स्टडी, ते स्वातंत्र्य, ती मोकळीक. वा 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 वा. जानू, तू सगळ्यात जास्त काय मिस करतेस त्या दिवसांमधलं? नीना जयंत, मी ते यंग जानूला खूप जास्त मिस करते. यंग? मग आता काय तू म्हातारी झाली आहेस का? म्हातारी नाही रे, पण यंग जानू कशी एकदम केअरलेस होती, चाइल्डिश वागणारी, दंगा करणारी, मन मोकळेपणाने हसणारी, सगळीकडे धमाल करणारी. नो जानू, दिस इज नॉट फेअर. काय झालं जयंत? तू इतरांसमोर आणि माझी बायको म्हणून जिथे जिथे जसं मॅच्युअर्ड वागायचं असतं तेव्हा तू वागतेस. पण जेव्हा आपण दोघेच असतो ना, तेव्हा तू त्या यंग जान्हवीसारखी केअरलेस, चाइल्डिश तसंच वागायचं सा. प्रॉमिस मी जानू, तू माझ्यासोबत कायम जुन्या जान्हवीसारखीच वागशील. प्रॉमिस जय. पण आता मला तुला नीट थँक्यू तरी म्हणू दे. होल्ड ऑन, अजून सरप्राईज कम्प्लीट कुठे झालंय? मग एकत्र थँक्स बोल. म्हणजे अजून एक सरप्राईज आहे. खूप स्पेशल सरप्राईज आहे ते. चला चला लवकर जेवायला सुरुवात करूया. वाढा लवकर चला. अगं आम्ही एकाच ताटात खाणार. चला चला तुम्ही सुरुवात करा जेवायला आता. सिंचना नाही घेतले. नाही आई, तुम्ही जेवून घ्या. तुमचं झालं की मग मी जेवेन. किती मस्त वास येतोय. तेव्हा आमरस दे. वाह, एक नंबर आहे जेवण. हो ना, खा खा. वाव, ही तर अगदी घरच्यासारखीच टेस्ट आहे. मीना,
अगं आमटी करताना लाल तिखट घातलं ना की चिंचेबरोबर थोडासा गूळ जास्त घालायचा. आमटीची चव आणखीन छान येते बघ. थोडं ओलं खोबरं घातलं ना वरून की आमटीची रंगतच वाढते. देवळात ना कीर्तन असणार आहे पुढचे काही दिवस. मी तिकडच्या बायकांना सांगितलंय मी रोज येईन म्हणून. तुला सांगायचंच राहिलं बघ. निघू मी? सासूबाई मी निघते. हा हा आई कुठे कीर्तनाला निघालात का? हो 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 बर बर. उशीर झाला. मी हातपाय धुते, पटकन जेवायला घेऊया. सिंचना माफ करा. अगं काय झालं, जरा मैत्रीण भेटली, त्या गडबडीत उशीर झाला. बाबांना सांगितलंस ना तू ज्वारी बघायला जाते म्हणून काहीतरी. अरे एवढं काय संतोष, राहिला असेल ना गडबडीत. चल चल लक्ष्मी, तू पटापट हातपाय धुवून घे, जेवायला बसूया. हा चल चल चल. चालेल चालेल. हा. ही तर आईच्या हातची आमटी. सिंचना खरंच खूपच छान चव आहे ग जेवणाची. कुठून मागवलंस? एक खानावळ आहे खूप भारी, तिथून मागवलं. सावकाश. पाणी पी पाणी. ठसका लागला ना एकदम. जय, काय आहे हे? आर यू रेडी? येस. जयंत, माझा बेंच. जयंत, तू चक्क माझा बेंच घरी घेऊन आलायस. येस माय स्वीट हार्ट. आज क्लासरूम मध्ये या बेंचवर बसून खुश दिसत होतीस ना, तेव्हाच मी डिसाईड केलं होतं की हा बेंच घरी घेऊन यायचा. कारण हा बेंच सुद्धा तुझ्या कॉलेज लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट होता. खरंच आहे. ह्या बेंच सोबत माझ्या खूप आठवणी जोडल्या गेल्यात. म्हणजे जेव्हा कुठल्याही पेपरमध्ये मला कमी मार्क्स मिळालेत ना, तेव्हा मी याच बेंचवर डोकं ठेवून रडले. आई मला डब्बा द्यायची ना, तो मी याच बेंचच्या खाली जाऊन चोरून चोरून खायचे. आणि हा जो कप्पा आहे ना, इथे तर खूप सिक्रेट्स असायचे. सिक्रेट्स? कसले सिक्रेट शानू? अरे सिक्रेट्स म्हणजे मित्रमैत्रिणींच्या नोट्स लपवून ठेवायचे मी इथे, त्यांचे मोबाईल लपवून ठेवायचे, अशीच गंमत म्हणून. जानू, आपण एक गेम खेळूया. कोणता? म्हणजे इमॅजिन कर की मी तुझा बेंचमेट आहे. समोर प्रोफेसर आपल्याला शिकवत आहेत आणि आपण स्टुडंट्स आहोत, स्टडी करतोय. डन, चालेल. ओके, बस. रेडी? या.
काय? हे काय तू तू तुझ्या क्लासरूम मध्ये तुझ्या बेंचमेट सोबत अशी मस्ती करायचीस? जयंत, अरे आता तू माझ्या बाजूला आहेस म्हणून मी असं वागले. आणि एक मिनिट, तूच बोलला होतास ना. आणि काय रे, आज कॉलेजमध्ये बघितलंस ना मी कॉलेजची किती सिन्सिअर स्टुडंट होते ते. सगळ्या टीचर्सची फेवरेट होते मी. मग आता तूच मला सांग, लेक्चरमध्ये मी असं काही करेन का? नाही तर तू माझ्यासोबत आहेस म्हणून मी केलं. हो, पण अजूनही तू मला सांगितलं नाही आहेस तू बेंचमेट नक्की कोण होता? त्यानंतर असं काय करतोस? मगाशी म्हटलं ना मी तुला, आम्ही सगळे ग्रुपमधले मित्रमैत्रिणी कधीही कुणाच्याही शेजारी जाऊन बसायचो. असं काही फिक्स ठरलेलं नसायचं आमचं. असा बेंच. विणा ओटा पुसून घेतला का ग? होय. आई, तुमची मैत्रीण कशी हो आता? कोण ग? अहो असं काय करताय? मगाशी तुम्ही म्हणालात ना. अच्छा ती का? बरी आहे बरी आहे. असं कसं काय हो अचानक तुमचा जुन्या मैत्रिणींशी संपर्क वाढला? मागे पण एक मैत्रीण येऊन गेली ना. कधी नाव घेणं नाही, त्यांच्याकडे जाणं नाही, आणि आज अचानक असं कसं म्हणजे? अगं या सगळ्या जुन्या मैत्रिणी आहेत ना. मग लग्न झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या व्यापात अडकलं. मग कशा होणार भेटीगाठी? पण आता काय, ह्या वयात सगळ्यांचंच देवळात देवादिखाचं करायचं सुरू असतं. मग असंच कीर्तनात वगैरे भेट होते. मग संपर्क वाढतो. सिंचनाने मागवलेली भाजी काय छान झाली होती नाही आई? अगदी तुम्ही बनवता तशीच झाली होती. ती भाजी तुम्हीच केली होतीत ना आई? आई, काय चाललंय? म्हणजे तुम्ही खानावळ काय सगळं? विणा, या विषयावर ना मला सगळ्यांशीच बोलायचं. त्यामुळे आत्ता काही सांगणार नाही मी तुला. पण तू काही काळजी करू नको. सगळं ठीक आहे. आणि आता रडायचं नाही हं? मी बोलणार आहे सगळ्यांशी. जा बघू, आराम कर, दमली अशी.
लक्ष्मी लक्ष्मी अगं टिफिन कुठे माझा निघतोय मी. बाबा अरे तुमचा टिफिन. लक्ष्मी कुठे आहे? परसदारी असतील आई. हा. आले आले. पाण्याची बॉटल आहे ना त्याच्यात? होय सगळं दिलंय. लक्ष्मी निघतो मी. बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल ना. ते काय ना यांच्या ऑफिस मध्ये सत्कार समारंभ होणार आहे. ज्यांनी वर्षभर खूप चांगली कामगिरी केली आहे ना त्यांच्यासाठी हा सत्कार आहे. तर त्यात ना त्यांचाही सत्कार आहे आज. अगं बाई खरं की काय? अगं सकाळी सकाळी किती चांगली बातमी दिलीस तू नाही का? हा, हो ना हो. आई आपल्या सगळ्यांना आमंत्रण आहे हो. पण मला खास करून असं वाटतं की तुम्ही दोघांनी तिथे आवर्जून उपस्थित राहावं. अरे संतोष तिकडे का उभा आहेस? ये ना. आता वीणा तुझ्याबद्दलच सांगत होती. तुझा सत्कार होणार आहे म्हणे कामावर. किती छान. अभिनंदन. थँक्यू आई. तुला माहितीये वीणा संतोष शाळेत पण खूप बक्षिसं मिळवायचा आणि आता कामावर सुद्धा. किती छान नाही का? हो ना खूप छान रे. येतो. अरे जाताना देवाला नमस्कार. ते ऑफिस मध्ये लवकर बोलवलं असेल ना सत्कारासाठी त्याची गडबड असेल म्हणून निघून गेले असतील ते. वीणा गडबड वगैरे काय नाही. त्याची इच्छा नाहीये की आम्ही त्या कार्यक्रमाला यावं त्यामुळे आम्ही नाही येणार. अहो मी निघतो लक्ष्मी. अच्छा बाबा अगं तू कशाला चेहरा पाडतेस? आज तुझ्या नवऱ्याचा सत्कार आहे. अगदी हसत मुखाने कार्यक्रमाला जा. आणि समजा हे नाही झाले तरी मी मात्र नक्की येणार बरं. होय छान तयार हो बरं. अगं माझ्या संतोषचा सत्कार होणार आहे. मी खुश आहे खूप. आणि हे सुद्धा बघ दाखवत नाहीये ते. पण मी देवाला नमस्कार करून आलेच. काय रे बँकी? ही फुलं तुला काय माझ्या तोंडावर दिसायला लागलेत का? माझ्यावर पाणी उडवायला लागलायस ते? हा म्हणतोय. पाणी जर कमी तुझ्यावर टाकलं आणि तुला भिजवलं की नाही महागात पडेल तुला. नाही, उडत, उडत, उडत. अरे मोठा जा कामावर. बँकी तू ए फुलवाली बाई, काय पैशाची सोय झाली का नाही? नाही अजून झाली. खाली असते तर दिले असते की पैसे. ए सोय होणार आहे का नाही पैशाची? का उगाच गंडावताय मायाले की? अहो गंडू कशा पाहिजे आम्ही? एकदा देणार आहे म्हणल्यावर देणार की दादा. सारखं सारखं तेच कशाला विचारायला येत आहे? ए कारण पैसे आहेत ना मला एक रकमीच पाहिजे. एक रकमी? दादा हो असं कुठं असते होय? पैसे घेताना कसे हातपाय जोडत आलीस आणि आता काय? पैसे दे नाहीतर नाहीतर काय? नाहीतर तुला घेऊन जातो की मग काय तुझ्या आईचं टेन्शन गेलं. एकतर लग्नाची पोरगी पण गेली आणि कर्ज पण माफ. अरे ये तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही? तुझं देवाला तोंड दिलंय म्हणून काय पण बडबडतोय सर. अगं कायमची कुठे घेऊन जातोय तुला? हा फक्त एक रात्र. सांग मला काय ते
वाट बघतोय तुझी मी. येतो. जा जा मुडता बसशील तुझा. जा. काय ग देवी आई, ह्या असल्या माणसांना तुझ्या दारात येऊ तर कसे देतेस ग तू? हो तो काय नाही, ते फुलं फुलं घ्यायला आलता. आलीस तू? ये ना. मला रेणुका काकूंनी फोन करून बोलावलं होतं. ते आहेत का घरी? हो आहेत ना, तू आत तरी ये. ये भावना, बस. काकू, तुम्ही मला फोन करून बोलावलंत. काही काम होतं का? भावना, मला माहिती आहे तुझा या घरात आणि आमच्या घरच्यांकडून खूप अपमान झालाय, पण तेव्हा परिस्थितीच तशी होती. आईंचा स्वभाव नाही, म्हणजे त्यांचा ना रागावर ताबा नाहीये. नाही काकू, माझ्या मनात कोणाबद्दलच राग नाहीये. तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू आम्हाला मदत करशील. मदत? कसली मदत? माझ्यासाठी तू सिद्धूशी एकदा बोलशील? सिद्धिराजशी? पण कशाबद्दल? हे बघ भावना, तुला तर माहितीच आहे, सिद्धूचा आणि पूर्वीचा आत्ताच साखरपुडा झालाय आणि लवकरच त्यांची लग्नाची तारीख सुद्धा ठरेल. आमची सगळ्यांची इच्छा आहे की त्या दोघांचंही लवकरात लवकर लग्न व्हावं. पण बघ ना अगं, अचानक सिद्धू लग्न नाही करायचं असं म्हणतोय. काय? हो. पण मला एक कळत नाहीये काकू, या सगळ्यात मी तुमची काय मदत करू? म्हणजे माझं असं म्हणणं होतं की हे बघ, सिद्धू आता तुमच्या घरी बऱ्याचदा येतो, सिंचनाला भेटण्याच्या निमित्ताने तो तुमच्याकडे येतो, पण तुझ्या मुलीशी त्याची छान गट्टी जमली आहे आणि लक्ष्मीताईंना सुद्धा तो बऱ्याचदा मदत सुद्धा करतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तुमच्यापैकी जर कोणी त्याच्याशी बोललं ना तर तो ऐकेल. आणि नीलांबरी सुद्धा मला म्हणत होती की तुझी आणि सिद्धूची सुद्धा चांगली मैत्री आहे, त्यामुळे हे काम तूच करशील. हे बघ, सिद्धूचं मन वळवण्याचा प्रयत्न कर, त्याला लग्नासाठी तयार कर प्लीज. हे बघ, हे एका आईचं मागणं आहे असं समज आणि मला मदत कर. भावना, प्लीज नाही म्हणू नकोस. काकू, खरं सांगायचं तर मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं हो. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सांगताय म्हणून मी एकदा बोलून बघीन त्यांच्याशी. ते आहेत का घरी? नाही, आत्ता नाहीये, तो बाहेर गेलाय. पण हे बघ, एक काम करूया, तू स्वतःच ठरव, म्हणजे कुठे कधी कसं भेटायचं ते त्याच्याशी बोलून ठरव. पण प्लीज त्याच्याशी एकदा बोलून घे. काकू, एक सांगू का? जर का सिद्धिराजनी मनाशी पक्का काही निर्णय घेतला असेल ना, तर कदाचित मी सांगूनही काही फायदा नाही होणार. पण तरी तुम्ही म्हणताय म्हणून मी एकदा नक्की बोलीन त्यांच्याशी. हे बघ भावना, सिद्धूचं लवकरात लवकर लग्न होऊन त्याचा संसार सुरू व्हावा आणि माझ्या घरात
नवीन सून यावी एवढी एकच इच्छा आहे माझी. मला वचन देशील माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तू तू सगळे प्रयत्न करशील. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आई काय ग? हा घ्या तुमच्यासाठी डबा. अगं माझ्यासाठी कशाला? काल तुम्हाला यायला उशीर झाला ना, म्हटलं आजही होईल. आणि तसंही बाबांसाठी यांच्यासाठी बनवलाच होता ना मी डबा, तुमच्यासाठी पण बनव. घ्या. आई का लपवलं तो माझ्यापासून? मला सांगायचं ना, मी पण आले असते. हे बघ, मी तुला म्हटलं ना, वेळ आली की सांगणारच आहे. पण आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे वीणा. प्रत्येक माणसाचा ना प्रवास वेगळा असतो, त्याच्या समोरची आव्हानं वेगळी असतात. आपण कुटुंब म्हणून प्रत्येक माणसाचं ते आव्हान, तो प्रवास समजून घ्यायला पाहिजे, त्याचा आदर करायला पाहिजे. तसं केलं ना तरच घरात सुख आणि शांती राहते बघ. खरंय. आपण बोलू याच्यावर. निघू मी? हो आई, उशीर होतोय तुम्हाला. बरं आई, आज यांच्या सत्कारासाठी तुम्ही तिकडनंच येणार आहात ना? संतोषच्या कार्यक्रमाला ना? हो हो आई, मी काम करते, तुमची छान साडी घेते आणि खानावळीकडे येते. आई, खानावळीचा पत्ता बिलावर पाहिलाय मी. या. येते. रोज बघतोय मी तुमच्या कामामधला हलगर्जीपणा वाढतच चाललाय. आणि तसंही उन्हाळ्यातल्या सुट्ट्या लागल्यात, त्यामुळे रोज येणारे मेसमधले आपले स्टुडंट्स हे आता आपापल्या गावी गेले. त्यामुळे मी तुमच्यामधल्या एकीला कामावरून काढणार आहे. काय यमुनाताई, मुलाच्या निकालाचं कारण सांगून काल तर तुम्ही निघूनच गेला. असं कुठे असतं का? हा, यमुनाताई, तुम्ही उद्यापासून नाही आलात तरी चालेल. निघा. बरं झालं बाई, तसंही तुमच्याकडे नोकरी करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखंच आहे. त्यापेक्षा दुसरीकडे चांगली नोकरी बघते मी. आणि तुम्ही उद्या नेहमीप्रमाणे कामावर यायचं, ठीक आहे? चला. अगं आलीस तू? हो हो इथे खानावळ, इथेच आहे कामाला. हो ना. आई, ही साडी आणली, तिकडेच बदलाल ना तुम्ही? हो, तिथेच बदलूया, नाही तर उशीर होईल ना. हो, निघूया. हो. भावना मॅडम, तुम्ही इथे काय करता? सिद्धिराज, बरं झालं तुम्ही मला इथेच भेटलात ते. ॲक्च्युली तुमच्या आईंनीच मला इथे बोलवलं होतं. काय? माझ्या आईने तुम्हाला कशाला? त्याचं काय आहे की तुम्ही तुमचं ठरलेलं लग्न करायला नाही म्हणताय.
मग निदान तुमच्याशी मी बोलावं, तुम्हाला समजवावं असं त्यांना वाटत होतं म्हणून. हे बघा सिद्धिराज, त्यांची अपेक्षा मला काही चुकीची वाटत नाहीये. अहो, तुमचा साखरपुडा झालाय आणि पूर्वी किती गोड मुलगी आहे. तुमच्या दोन्ही घरातल्यांना तुमचं लग्न मान्य आहे, तर मग असं अचानक हा निर्णय घेऊन तुम्ही काय साध्य करताय? हे बघा, तुमच्या या निर्णयाचा पूर्वीला, तिच्या घरातल्यांना, तुमच्या घरातल्यांना किती त्रास होईल हे कळतंय का तुम्हाला? हो ना मॅडम, पण या सगळ्यासाठी माझीही काही कारणं असू शकतात. हो, असतील ना. तुमचीही काहीतरी कारणं असतील, मी मान्य करतेच आहे. पण त्या कारणांवर तुम्हालाच काहीतरी तोडगा काढावा लागेल, आणि तेही तुमचं लग्न न मोडता. हे बघा, लग्नाचा निर्णय खूप महत्वाचा आणि मोठा असतो, त्यामुळे त्याची भीती वाटूच शकते. पण तुम्हालाच तुमच्या मनातल्या भीतीवर मात करावी लागेल. हे बघताय, तुम्ही हे असे आहात का? हे एका भ्याड व्यक्तीनं माझं लक्ष नसताना माझ्या गळ्यात बांधलंय. याचा माझ्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होतोय ना, हेही त्या भित्र्या माणसाला माहित नाहीये. साधी याची जबाबदारी घ्यायला सुद्धा तो पुढे येत नाहीये. तुम्ही तरी या भित्र्या माणसासारखं वागू नका. तुम्ही इतके भ्याड नाही आहात सिद्धिराज. तुमच्यावर पूर्वीची जबाबदारी आहे, तेव्हा हे लग्न मनापासून स्वीकारा आणि या जबाबदारीला सामोरे जा. सामोरे जा सिद्धिराज. भावना मॅडम, आधीच माझं मन मी तुमची जबाबदारी घेत नाहीये म्हणून खात आहे, आणि त्यात तुम्ही हे असं बोलताय. आता काही झालं तरी मी तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे. अरे संतोष, वहिनी आल्या. अरे वीणा, ये. वीणा, हे मिस्टर सावंत आणि या मिसेस सावंत. हॅलो मिसेस दळवी. नमस्कार. एक्सक्यूज मी. वीणा, काय झालं काय झालं? जरा बघ, जरा नजर फिरव. इथे आलेल्या बायकांकडे बघ जरा, कशा वागतायत, कशा बोलतायत, कसे कपडे घातलेत त्यांनी. बघ जरा, काय बोलतोय ते कळते का? नाही. इथल्या सगळ्या बायका तुझ्यासारख्या नाही, जरा मॉडर्न आहे. बघ जरा, त्यांच्यासारखे निदान कपडे नाही पण वागणं बोलणं तर करू शकतेस. एखाद्या बाईने हाय हॅलो केल्यानंतर नमस्ते काय करतेस? हाय हॅलो केल्यानंतर हाय हॅलो करायचं, तेवढंच आहे. मला नाही हो सवय या सगळ्या गोष्टींची. मस्त सवय काय कायमची लावायची, आज पुरतं बोलायचंय ना. नमस्तेच्या ऐवजी फक्त हाय हॅलो करायचंय. पण निदान समोर कोणीतरी हाय हॅलो. हाय संतोष. हॅलो, हाऊ आर यू? आय एम गुड. फक्त वहिनीच आल्यात. आई बाबा कुठे आहेत तुझे? बरं झालं. हे चल रिक्षा काढ. साहेब, जायचे कुठे तिथं सांगा. सांगतो ना, चल. कोणी रोल चल चल. भावना मॅडम, मला हे लग्न करायचं नाहीये कारण माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा दुसरा तिसरा कोणी नसून मीच.
हे काय बोलताय तुम्ही? माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र तुम्ही बांधलं? का सिद्धिराज? का का असं वागलात तुम्ही? का असं केलं? का का तुमचं माझ्यावर प्रेम होतं तर मला येऊन सांगितलं का नाही तुम्ही? असं माझ्या नकळत माझ्या गळ्यात मंगळसूत्र का बांधलं तुम्ही? काय भावना मॅडम, म्हणजे तुमच्या मनात पण माझ्याबद्दल नाही, म्हणजे माझ्या मनात होतं असं नाही म्हणणार मी, पण निदान मी विचार तरी केला असता ना. काय वाईट आहे तुमचं? इतके चांगले आहात तुम्ही, पण तुम्ही मला न सांगता असं माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ना, ते मला अजिबात 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 आवडलेलं नाहीये. सिद्धिराज, सिद्धिराज, काय सांगताय तुम्ही? बोला ना. अहो, भावना मॅडमच्या पुढे काय? बोला. हे बघा, मला माहितीये तुमच्यासाठी हे सगळं खूप अवघड आहे. तुम्हाला आता तुमचं कारण नीट सांगता येत नसेल ना, तर काही हरकत नाही. तुम्ही नीट विचार करा आणि मला खात्री आहे तुम्ही तुमच्या योग्य निर्णयावर नक्की या. पण हे बघ, तुम्ही पूर्वीशी लग्न करायला तयार आहात हेच ऐकायचंय मला. सिद्धिराज, मी काय बोलते ते कळतंय का तुम्हाला? हे बघा, काहीही झालं तरी तुमचा निर्णय मला हाच हवाय की तुम्ही पूर्वीशी लग्न करायला तयार आहात. कळलं? येते मी.